वंदे गुरूणां चरणारविंदे संदर्शित स्वात्मसुखावबोधे जनस्य ये जांगलिकायमाने संसार हालाहलमोह शांतये। पुंडलीकवरदे हारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ। हरि 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 हरि। तरी जीवी ऐसे आवाके म्हणे दास्य करीन निके जैसेनी गुरु कौतुके माग म्हणती तैसिया साचा उपासती गोसावी प्रसन्न होती तेथ मी विनंती ऐसी करीन म्हणेन तुमचा देवा परिवारू जो आघवा तेतुले रूपे होवावा मीची एकू आणि उपकरती आपुली उपकरणे आथी जेतुली माझी रूपे तेतुली होवावी स्वामी ऐसे ऐसा मागे न वरू तेथ हो म्हणती श्री गुरु मग तो परिवारू मीची होईन उपकरण जात सकळिक ते मीची होईन एकैक तेव्हा उपास्तीचे कौतुक देखी जाईल गुरु बहुतांची माये परी एकलवती होऊनी ठाये तैसे करुनी आणवाये कृपेतिये तया अनुरागा वेधू लावी एक पत्नी व्रत घेववी क्षेत्र संन्यासू करवी लोभा करवी। इथपर्यंत आपलं मागच्या वेळेला झालेलं होतं। बाह्य सेवा सद्गुरूंची कशी करायची याचं मार्गदर्शन ज्ञानेश्वर महाराज आपल्याला करतायत असं समजा, किंवा ज्ञानेश्वर महाराजांनी कोणत्या भावानी सद्गुरूंची बाह्य सेवा केली ते आपलं मनोगत, आपली आठवण, आपला अनुभव ज्ञानेश्वर महाराज व्यक्त करतायत असंही समजा, किंवा आदर्श परिस्थितीमध्ये बाह्य सेवा कशी केली जाऊ शकते असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत असं चाललंय असंही समजा। पण ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की आपली जेवढी शक्ती आहे म्हणजे जीवाची जेवढी शक्ती आहे तेवढ्या शक्तीने बाह्य सेवा मी करेन। जीवाची शक्ती मनाला इंद्रियांना प्राप्त होते, मन थकतं तेव्हा आतून शक्ती मिळते, इंद्रिय थकतात तेव्हा आतून शक्ती मिळते। मी मागच्या वेळेला म्हटलं की सर्वात उत्तम उदाहरण म्हणजे आईचं आहे। जागरण करून कंटाळलेली असते तरी देखील तिला कुठून शक्ती मिळते कोण जाणे। लहान बाळाचं करत असताना ती जीवातून मिळते। आपल्या जीवाचा जेवढा आवाका आहे, जेवढी ताकद आहे तेवढ्या ताकदीनुसार मी दास्य करेन, असं दास्य करीन की गुरूंना त्याचं कौतुक वाटेल आणि गुरु कौतुकाने काहीतरी माग असं म्हणतील। श्रीधर स्वामी महाराजांनी गुरु तर प्रत्यक्षात उपस्थित नव्हते, सज्जनगडाला गुरु समजला, तिथल्या समाधीला तर गुरु समजलेच, पण गडाची गुरु म्हणून सेवा केली, समाधीची गुरु म्हणून सेवा केली। सर्वांच्या आधी उठत असत, सर्व झोपले की मग साधना करायला वेळ मिळत असे
आणि सगळ्या एक 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 साधना सेवा त्यांनी स्वतः करता मागून घेतल्या. समाधी झाडण्याची सेवा मागून घेतली, त्याच्यानंतर फुलं आणण्याची सेवा मागून घेतली, मग पूजा करण्याची सेवा मागून घेतली, मग स्वयंपाकाची सेवा मागून घेतली, आणि एवढं सगळं करत असताना वाढण्याची सेवा मागून घेतली. नंतर नंतर असं झालं की एकटा श्रीधर सेवा करतो आहे आणि बाकीचे सगळे सेवेकरी तू करतोयस तर कर असं म्हणून त्याच्याकडे सोपवत होते. आणि श्रीधर स्वामी सेवा करत राहिले. उदाहरण आहे, एकटे सेवा करत होते. काही कालांतराने त्यांचे जे तिथे सहाध्यायी होते, अन्य साधक होते, त्यांना असं वाटायला लागलं की हा जर सगळं करेल तर आपला उपयोग काय इथं, एखाद वेळेला आपल्याला जायला सांगितलं जाईल की काय. आणि मग तक्रारी सुरू झाल्या. हा इतका झाडतो की केळसुण्यांचे फडे लवकर खराब होतात. झाडण्याची सेवा काढून घेतली, फुलं तोडण्याची सेवा काढून घेतली, कारण फुलं तोडायची म्हणजे त्यांना जीवावर येत असे. ते झाड हलवत असत आणि जी फुलं खाली पडतील आपोआप सहजगत्या ती फुलं स्वीकारत असत. वेळ लागत असे प्रत्येक सेवेकरता. भांडी घासत असत, पूजेची उपकरणं घासत असत, तर अशी तक्रार झाली की हा इतकी घासतो की ही झिजून जातील. श्रीधर स्वामी महाराजांची म्हणजे तेव्हाच्या श्रीधराची एक एक सेवा काढून घेतली गेली. एकट्यानी सेवा करेन असा भाव धरला आणि जीवाच्या ताकदीनुसार सेवा केली. आणि मग सगळ्या सेवा काढून घेतल्या. तेव्हा या सगळ्या सेवा आपणच करतो आहोत असा मनोमन भाव धरला. बाकीचे सेवा करत असताना जणू ते आपणच झालेले आहोत. आणि स्वतः साधनेमध्ये रमून गेले. जीवाची जेवढी ताकद आहे तेवढ्या ताकदीनुसार मी सेवा करेन आणि गुरूंची सेवा करेन की ज्या सेवेने गुरु प्रसन्न होतील आणि कौतुकाने काहीतरी माग असं म्हणतील. तैसिया साचा उपासती गोसावी प्रसन्न होती, तेथ मी विनंती ऐसी करीन. सद्गुरु प्रसन्न होतील, स्वामी प्रसन्न होतील आणि ते काही कौतुकाने माग आता असं म्हणतील, तेव्हा मी मागीन असं म्हणत नाहीयेत, मी विनंती करीन असं म्हणतायत. ज्ञानेश्वर महाराजांचे शब्द देखील बघा. ते माग असं जेव्हा म्हणतील तेव्हा मी त्यांना विनंती करेन, म्हणेन, मी असं म्हणेन, तुमचा देवा परिवारू जो आघवा, तुमचा जो सगळा शिष्य परिवार आहे तो सगळा शिष्य परिवार तेतुले रूपे होवावा मीची एकू, मीच तुमचा सगळा शिष्य परिवार व्हावा. ज्ञानेश्वर महाराजांचं भाग्य असं होतं की ज्ञानेश्वर महाराज आपल्या सद्गुरूंच्या प्रत्यक्ष परिवारामध्ये देखील होते. ते त्यांच्या सद्गुरूंचे धाकटे बंधू होते. सद्गुरूंशी कोणतं ना कोणतं तरी नातं जोडावं असं म्हणतात. तर ज्ञानेश्वर महाराजांना जोडण्याची गरज नव्हती. त्यांचे सद्गुरू हे त्यांचे वडील बंधू होते. त्या तऱ्हेनेही ज्ञानेश्वर महाराज आपल्या सद्गुरूंच्या परिवारामध्येच होते. पण सगळा परिवार मी व्हावा असं ते म्हणतायत. म्हणजे जर सोपानदेव असतील तर ते देखील मी व्हावं, आणि मुक्ताबाई असतील त्या मुक्ताबाई देखील मी व्हावं, आणि निवृत्तीनाथांचे सर्व शिष्य असतील ते सर्व शिष्य मी व्हावं. याचा अर्थ असा की सोपान देवांचे गुण देखील मी अंगीकारावेत, मी मुक्ताबाईंचे गुणही अंगीकारावेत.
आणि सद्गुरूंचे जे जे शिष्य आहेत त्या सगळ्या शिष्यांचे गुण मी अंगीकारावेत. असं वाटतं तुम्हाला की एकटा सगळा परिवार होईल? याचा अर्थ असा की जो परिवार आहे त्या परिवाराचे जे गुण असतील, ज्या ज्या खुब्या असतील शिष्यांच्या, त्या सगळ्या मी स्वीकाराव्यात. माझं शिष्यत्व मी व्यापक करावं. सगळा मी व्हावा. जर सद्गुरूंकडे कोणी दानशूर येत असेल, त्याच्याकडून ती दानशूरता मी शिकावी आणि मीही दानशूर व्हावं. नाहीतर तो फार भारी, तो काय वाटेल ते देतो आणि तू त्याचं कौतुक करणारा. मीही तसं व्हावं. त्याचं ध्यान फार चांगलं आहे, त्याची साधना फार चांगली आहे आणि तुझी माझीही चांगली व्हावी. त्याचं तारतम्य चांगलं आहे, त्याचं व्यवहार ज्ञान चांगलं आहे, ते तो सद्गुरूंच्या कामाकरता वापरतो आणि तू तुझं तारतम्य, तुझं व्यवहार ज्ञान, माझंही व्यवहार ज्ञान वाढवण्याचा मी प्रयत्न करेन. त्याचा भाव चांगला आहे. मग तुला काय अडचण आहे? मीही तसा भाव स्वीकारण्याचा प्रयत्न करेन. आणि तो पूर्ण सद्गुरूंवर अवलंबून आहे. आणि तू स्वतःला स्वतंत्र समजतोस, कर्तृत्वानी स्वतःला मी समर्थ आहे असं समजतोस आणि तो अवलंबित्वानी आहे असं समजतोस. त्याचा तो गुण घे. तूही समज की मीही अवलंबून आहे. तुझा अहंकार कर्तृत्वाचा बाजूला सार. सगळा परिवार होणं म्हणजे काय होणं आहे? म्हणेन तुमचा देवा परिवारू जो आघवा. मात्र सांप्रत आत्ता ज्ञानेश्वर महाराज या अर्थाने म्हणत नाहीयेत, पण हाही अर्थ त्याच्यात अंतर्भूत आहे. तेतुले रूपे होवावा मीची एकू. स्वामीजींचा परिवार व्हायचा म्हणजे मी माझ्यापुरता जितका संकुचित आहे तितका संकुचित राहून त्यांचा परिवार होऊ शकेन. कसा होणार? म्हणून मला व्यापक व्हायला लागेल. जर सद्गुरूंचा परिवार मला व्हायचा असेल तर मला व्यापक व्हायला लागेल. पण मला व्यापक व्हायचं आहे. मी सद्गुरूंचा परिवार होणार आहे. याच्यामध्ये दुसऱ्या कोणा शिष्याचा मत्सर नाहीये. याच्यामध्ये दुसऱ्या कोणा शिष्याची जागा घेण्याची वृत्ती नाहीये. याच्यामध्ये आपल्याला व्यापक करणं आहे. याच्यामध्ये स्वार्थ नाहीये. याच्यामध्ये क्षुद्र स्वार्थ नाहीये. बाकी सगळे बाजूला व्हावेत आणि मीच एकटा तिथं असावा असा भाव नाहीये. पण जे सगळे आहेत ते सगळं मी व्हावं. मी त्या गुणांनी संपन्न व्हावं. स्वामीजींच्या तिथं विलासदादा सगळी सेवा करत होते. नुसती विलासदादांची स्तुती करून चालणार नाही. मी देखील विलासदादांसारखा वागून दाखवेन. वेळ आली तर मी त्यांच्यासारखा करेन. मी बेडेकर काकांसारखा करेन. इथल्या परिवारापुरता मी बोलतोय. इथं ज्या ज्या व्यक्ती आहेत त्या व्यक्तींसारखं वेळ आली तर मी करेन. मी उतरेन त्या सेवेमध्ये. असा त्याचा अर्थ आहे. आणि उपकरती आपुली उपकरणे आथी जेतुली माझी रूपे तेतुली होवावी स्वामी. हे अजून अवघड आहे. आणि त्यांची सेवा करणारी जी उपकरणं आहेत तर त्या सगळ्या उपकरणांमध्ये मी मला पाहावं. म्हणजे त्यांच्या वाहना असतील. असं धरू नका फक्त गंधाची तबकडी असेल. त्यांची सेवा करणारी सगळी साधनं असतील. ती सगळी साधनं जणू मीच झालेलो आहे असा भाव मी धरेन असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात.
ऐसा मागेन वरू असा मी वर मागेन, तेथ हो म्हणती श्री गुरु. जर संकुचित स्वार्थजन्य असं मागणं असेल तर सद्गुरु हो म्हणतील. जर सर्वत्र तो परमात्मा भरून राहिलेला आहे अशी सद्गुरु उपदेश करताना सांगतात, तेच तू आहेस आणि तो परमात्मा सर्वत्र व्यापून आहे, आणि तू जर म्हणायला लागलास की मी सर्व काही होईन, म्हणजे देहाहंकारी होशील की काय? हा व्यापक भाव लक्षात घेऊन सद्गुरु म्हणतील की तसंच होईल. या व्यापक भावाची आम्ही कल्पना करायची, मागणी करायची आणि सद्गुरूंनी ती पुरवायची. जसं विश्वरूप दर्शनाची कल्पना करायची, मागणी करायची आणि मग भगवंतांनी ती पुरवायची. ऐसा मागेन वरू तेथ हो म्हणती श्री गुरु. गुरु म्हणतात की तथास्तु, तसंच होवो, तसंच होईल. आणि तसं ते म्हटल्याबरोबर त्यांनी तसा वर दिल्यामुळं मी व्यापक होईन. मी तर वर मागतो आहे, व्यापक होण्याचा मी वर मागतो आहे, मी उपकरण जात होण्याचा वर मागतो आहे. मला ते मिळालेलं नाहीये अजून. जेव्हा सद्गुरु देतील, जेव्हा सद्गुरु तो बोध प्रदान करतील, तेव्हा मी तसा होईन. माझा मी बोध मिळवेन असं ज्ञानेश्वर महाराज म्हणत नाहीयेत. सद्गुरु मला देतील. त्यांच्या संकल्पाने ते घडेन. ते हो म्हणतात आणि मी तसा होईन, म्हणजे त्यांच्या संकल्पाने शिष्य घडत असतो. सद्गुरु जेव्हा अनुग्रह देतात आणि ते परमात्म तत्वच तू आहेस असं सांगतात, तेव्हा त्यांच्या त्या संकल्पाने शिष्य सोहम सहा असं म्हणतो. त्यांच्या संकल्पामुळं, तर्काला पटल्यामुळं, मनाला पटल्यामुळं, फार छान सांगितल्यामुळं, त्यांचं इम्प्रेशन आमच्यावर पडल्यामुळं, अशा वरवरच्या गोष्टी नाहीयेत. त्यांच्या चैतन्यातून, आत्मचैतन्यातून, त्यांच्या ब्रह्मतेतून ते संकल्प करतात शिष्याबद्दल आणि शिष्याला सांगतात त्याच्या चैतन्यात पाहून की तेच तू आहेस. ते सांगतात, मग शिष्य ते स्वीकारतो. त्यांनी संकल्प केलेला तो प्रतिफळतो. कालांतराने शिष्य त्या बोधाला प्राप्त होतो. ऐसा मागे न वरू तेथ हो म्हणती श्री गुरु. मग तो परिवारू मीची होईन. उपकरण जात सकळीक, आणि सगळी उपकरण देखील ते मीची होईन एकैक. तेव्हा उपासतीचे कौतुक देखी जाईल. तेव्हा मग माझ्या उपासनेचं, माझ्या आचार्योपासनेचं कौतुक कसं बहरेल ते पाहालच पाहाल, असं ज्ञानेश्वर महाराज. पाहण्यासारखंच आहे. ते जेव्हा हो म्हणतील तेव्हा मी व्यापक होईन, आणि मी व्यापक होईन आणि मग त्यांचा सगळा परिवारू आणि त्यांचं उपकरण जात मी होईन. तेव्हा मग माझी उपासना पहाच पहा. गुरु बहुतांची माये, परी एकलवती होऊन ठाये. असा बोध असलेल्या शिष्याकरता सद्गुरु खूप जणांची आई आहेत. पण तोच जेव्हा व्यापक होतो, शिष्यच जेव्हा व्यापक होतो, तेव्हा गुरूंचा असा शिष्य
हा एकुलता एक मूल होऊन जातो. गुरु बहुतांची माये परी एकलवती होऊनी ठाये. जणू ते आईला एकच मूल असावं. तैसे करू आण वाये कृपेतिये. तशी शपथ घालून त्यांची कृपा मी मिळवेन. आण घालून तशी त्यांची कृपा मी संपादन करीन. जसं एकट्या मुलाला, एकुलत्या एक मुलाला आईचं सगळं प्रेम मिळतं, ते वाटलं जात नाही. आणि आईला जर जास्त मुलं असतील तर आईचं प्रेम व्यापक होतं. आईचं प्रेम कमी होत नाही. प्रत्येक मुलागणिक तेवढं प्रेम आई प्रत्येक मुलावर करते. ते व्यापक होतं. कधी कधी कोणी मुलं आईला म्हणतात की तो तुझा जास्त लाडका आहे. म्हणतात की माझ्यावर तुझं जरा कमी प्रेम आहे आणि तो तुझा जास्त लाडका आहे. पण आईच्या मनात तसं काही नसतं. आईच्या मनात सगळी मुलं सारखीच असतात. जो गुणी आहे तिचं तिला जरा जास्त कौतुक वाटतं. जो अवगुणी आहे तोही तिचाच असतो. तिच्याकरता तिचं हृदय तीळ तीळ तुटत असतं. जो व्यापक होतो अशा शिष्याचं सद्गुरूंना जास्त कौतुक वाटतं. आणि जो व्यापक होऊ शकत नाही, ज्याचा स्वार्थ सुटत नाहीये, विकार सुटत नाहीयेत, त्याच्याकरता सद्गुरूंच्या ठिकाणी कणव असते, सोडून नाही देत. सद्गुरू हे सर्वांकरता सारखे असतात. गोंदवलेकर महाराज म्हणत असत की एक मुलगा मुंबईला आईचा आहे आणि तो तिथं नोकरी करून आईला पैसे पाठवतो. आईची अजूनही मुलं आहेत. काही शाळेत जाणारी आहेत, काही अजून शाळेत जायची आहेत, आणि आईला अजून एक तान्ह मूल आहे. या मुलांमधला आईला आवडता मुलगा कोण, असं जर आईला विचारलं तर आईची पंचायत होईल. जो आता तान्हा आहे तो सांप्रत त्याला माझी जास्त गरज आहे, पण जो मुंबईला राहून घराकरता कष्ट करतो आहे तोही आईचा तितकाच लाडका आहे. एवढंच नव्हे तर तो समंजसपणाने राहत असल्यामुळं याच्याबाबत आईला अवलंबून असल्यामुळं जास्त जवळ केलेलं आहे. तसं त्याच्याबद्दल अजून वेगळी भावना आहे. जो व्यापक आहे त्याचं जास्त कौतुक आहे. तया अनुरागा वेधू लावी, एक पत्नी व्रत घेववी. त्यांच्या प्रेमाला मी माझा वेध लावेन, माझा छंद लावेन. असा जर गुणी कोणी शिष्य असेल जो बाकीच्या शिष्यांचे जे दिसतील ते गुण स्वीकारतो. दत्तात्रेय हे अशा करता गुरु झाले की ते अनेकांचे गुण स्वीकारून व्यापक झाले. व्यापक होण्यासाठी दत्तात्रेय हे फार मोठं उदाहरण आहे. मग गुरूंना त्याच्या व्यापकतेचा छंद लागतो.
जणू मी गुरूंना एक पत्नी व्रत घ्यायला लावलेलं आहे. गुरु तसे माझ्याशी वर्तन करतील असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. क्षेत्र संन्यासू करवी लोभा करवी. आणि जो लोभ आहे गुरूंचं प्रेम ओढवून घेण्याचा, त्याकरता क्षेत्र संन्यासी बनवेन त्यांना. म्हणजे माझं जे क्षेत्र आहे, माझं जे शरीर आहे, त्या शरीराभोवतीच गुरु असतील. त्यांचा आणि माझा अखंड सहवास असेल. कुठेही जायचं असेल तर ते असं म्हणतील की त्याला बरोबर घ्या, त्याच्याबरोबर मी जाईन, त्याला बरोबर घेऊन जाईन. कुठं पाद्यपूजेला जायचंय त्याला बोलवा, परगावी जायचंय तो बरोबर असावा, कुठं भोजनाला जायचंय तर त्याला बरोबर घेऊन जाऊ. त्याला बोलायला सांगेल. गुरुपूजा चाललेल्या आहेत, त्याला माझ्या शेजारी उभा करेन. याचं कारण या क्षेत्र संन्यासामध्ये जेव्हा गुरु माझं क्षेत्र सोडत नाहीत तेव्हा मी त्यांच्याकडून शिकतो आहे. मला शिकण्याची जास्त संधी मिळते आहे. जर गुरु मला सोडत नसतील तर मला पाहता येईल की गुरु जेवतात कसे, बोलतात कसे, विचार कसे करतात, नमस्कार कसे घेतात, प्रवचन कशी करतात, सलगी कसे देतात. हे ज्ञानी भक्ताचं वर्णन ज्ञानेश्वर महाराज करतायत. हे साधना करताना प्रारंभीच्या शिष्याचं वर्णन नाहीये. त्यामुळेच हे वर्णन वाचून कोणाकोणाला असं वाटेल की एकटंच मी व्हावं म्हणजे एकदम स्वार्थीपणा झाला. तर हा ज्ञानी भक्त आहे, म्हणजे ज्यांनी स्वार्थ सोडलाय, विकार सोडलेत, परमात्म्याशी एकरूपता साधली आहे, शांती प्राप्त केली आहे, नम्रतेला प्राप्त झालाय, त्याचं वर्णन आहे. एकांतिक एकरूपता ही प्रारंभी देखील असू शकते. म्हणजे कोणी एखादा सद्गुरूंकडे जातो, सद्गुरूंना भेटतो, अनुग्रह घेतो आणि मग तिथं जातच राहतो. तो असं म्हणतो की मला बाकी कशाशी कर्तव्य नाही, मी स्वामींकरता केवळ जातो. तिथं कोण येतं, कोण जातं, कोण बोलतं, काय बोलतं, तिथं काय चाललेलं आहे, मला कशाशी काय म्हणतात घेणं देणं नाही. असे शब्द मी देखील ऐकलेले आहेत की मी आणि स्वामी, आणि मी देखील तसंच केलेलं आहे. एकांतिक एकरूपता ही साधनेच्या सुरुवातीला देखील आवश्यक आहे. हे तर ज्ञानी भक्ताचं वर्णन आहे. पण साधनेच्या सुरुवातीला देखील एकांतिक एकरूपताच असायला हवी. गुरु सर्वस्व आहेत आणि गुरूंच्या अवतीभोवती जे आहेत तिकडं मी पाहणार नाही. हा काय करतो, तो काय करतो, तो तसंच का करतो. कारण सद्गुरूंच्या देहाचं सानिध्य जितकं मिळेल तितकं सुरुवातीला आवश्यकच असतं. मी असं वाचलंय की भाऊसाहेब महाराज केतकर गोंदवल्याला जाऊन राहिले. रिटायर झाल्यावर त्यांच्या पुढं कितीतरी पर्याय होते. पेन्शन, मोठी पेन्शन मिळत होती त्या काळी. जवळपास पेन्शन म्हणूनच 90-95 रुपये मिळत होते. जेव्हा 20 रुपयात घर भागत असे त्यावेळेला त्यांना 90 रुपये पेन्शन मिळत होती.
इंजिनियर म्हणून रिटायर झालेले होते. पुण्याला, मुंबईला किंवा कोकणात त्यांच्या गावी गदगला कुठं तरी राहायचं असं ठरवू शकत होते. आत्ता गोंदवलं किती खेड आहे आत्ता, तर तेव्हा गोंदवलं म्हणजे काय असेल. पण ही एकांतिक एकरूपता मिळवण्यासाठी ते गोंदवल्याला महाराजांच्या तिथं जवळ खोली घेऊन, भाड्याची जागा घेऊन राहिले. मुलं देखील, मुलाबाळांसकट मुलांची शिक्षण व्हायची होती. खेड्यात काय शिक्षण मिळणार. भाऊसाहेबांच्या बायकोला ती नदीवर धुणं धुवायला जायची तर इतर बायका म्हणायच्या की बाकी सगळी गावं सोडली आणि इथं कुठे येऊन राहिलात. सारखं ते महाराज महाराज करत त्यांच्या तिथं बसलात. तुमचं एक वेळ ठीक आहे, पण मुलांचं कसं होणार. मुलांच्या हातात एक वेळ झोळी येईल अशाने. त्या अस्वस्थ होऊन महाराजांकडे गेल्या. त्या म्हणाल्या की, त्यांनी भाऊसाहेबांना सांगितलं. भाऊसाहेब म्हणाले तू महाराजांना सांग. तर महाराज म्हणाले की असं म्हणतायत बायका, त्यांना म्हणाव की येऊ देत झोळी, रामाच्या कृपेने त्या झोळीत काही कमी पडणार नाही. आणि भाऊसाहेबांच्या बायकोचं समाधान झालं आणि भाऊसाहेबांचं आधीच झालेलं होतं. जरा थोडं भाऊसाहेबांची सोडून आपल्या बाबत लावून पहा की महाराज असं कसं म्हणतील, कसं म्हणाले असतील, असं कसं होईल. नोकऱ्या गोंदवल्यात चालून येणार आहेत का. पण सुरुवातीच्या काळामध्ये शिष्याला एकांतिक एकरूपता सद्गुरूंची आवश्यकच असते. शिष्य हा स्वतः मूर्तामध्ये जगत असतो. आपण देह या भावनेमध्ये असतो. त्याला पुष्कळ तू परमात्म स्वरूप आहेस, तू देह मन बुद्धी नाहीस. असा सद्गुरूंनी उपदेश केला तरी देखील त्याच्या ठिकाणी तो ठसलेला नसतो. म्हणून सद्गुरूंचं मूर्त सानिध्य ही फार आवश्यक गोष्ट आहे. तेही ते जेव्हा सहज चालतात बोलतात, जे सद्गुरूंचं प्रवचनातलं सानिध्य आणि ते नुसते बसलेले असताना सहज चाललेल्या विषयातलं सानिध्य, याच्यामध्ये दोन्हींचा खूप उपयोग आहे. पण सहजपणाने मिळणारं जे सानिध्य आहे, तर त्या सानिध्याचा अप्रतिम उपयोग होतो. त्याचा फार उपयोग होतो. आणि प्रवचनांचा देखील होतो. मला वैयक्तिक रीतीने असं वाटतं की मी स्वामी माधवनाथांकडे दुकानात जाऊन बसायचो त्यांच्या, आणि शिकत होतो. मग नंतर नोकरी लागली तरी देखील जमायचं. दिवसातून 3-3 वेळेला जात असे, प्रवचनाला जात असे. म्हणजे 3 ते 4 वेळेला मिळेल तितकं त्यांचा सहवास घ्यायचा. असं जणू वेड लागलेलं होतं. आणि त्या सहवासामध्ये आपण आणि स्वामीजी, म्हणजे तिथं कोण आलं, काय चर्चा चाललीये, मग जी चर्चा चाललीये ती कोणाबद्दल असेल, उत्खनन करा. कोण असेल ती व्यक्ती, तिचं असं कसं काय घडलं, अरे रे, आपला त्याच्याशी काही संबंध नाहीये. तिथं काय घटना घडतायत आणि कोणाबाबत काय चाललंय, मी त्याच्याकरता जात नाहीये. मी जातो आहे स्वामीजी जे काय बोलतात ते ऐकण्यासाठी, त्यांच्याकडून शिकण्यासाठी.
माझ्यासारखेच कोणी येत असतील तिथं, त्यांच्या गोष्टी सांगत असतील तर त्याच्यात मला पडायचं नाहीये. याला एकांतिक एकांत असं म्हणतात. ज्याला जास्त नाक खुपसणं, चोंबडेपणा ज्याला म्हणतात, तसं न करता आपला कशाशीच संबंध नाही, आपला सद्गुरूंशीच केवळ संबंध आहे. बाकी काहीच मला जरूर नाही. भाऊसाहेब दर 2-2 तासांनी महाराजांच्या तिथं जायचे. महाराज बसलेले असायचे, वाचत असायचे, पहुडलेले असायचे, नाम घेत असायचे. त्यांना पाहायचे आणि परत जायचे. त्यांना कोणी विचारलं की कशा करता इतक्या खेपा मारता, महाराजांना त्यांना पाहायला जातो असं म्हणत असत. त्यामुळं अमूर्त सद्गुरूंच्या सहवासाचा प्रयोग सुरुवातीला नकोच नको. ते व्यापक आहेत, ते बोधस्वरूप आहेत. ही अतिविकसित भाषा आहे. पायरी पायरीने गेलेलं चांगलं. जोपर्यंत गुरु दूर पाठवत नाहीत किंवा गुरु दूर जात नाहीत, तोपर्यंत गुरूंच्या सहवासात असं मिळेल तितका सहवास घ्यावा. मी माझ्या एका मित्राला विचारलं की तू दुकानात का नाही येत स्वामीजींच्या? मग नंतर ध्यान मंदिर झालं तिथं. नाही, मला ते प्रवचन आपलं तेवढं पुरतं. हा फक्त स्वामीजींकरता म्हणजे सद्गुरूंकरता नाहीये. असा मनुष्य केवळ सद्गुरूंकरता नाहीये. स्वामीजी म्हणत असत की मी इथं बसलेलो आहे, मग कोणाकरता बसलोय? याचा अर्थ असा की त्यांना जो शिकू इच्छितो त्यांनी कायम आणि जितकं जमेल तितकं यावं असं वाटत असे. कोणाकरता? मग हे कोणाकरता चाललंय असं म्हणत असत. त्यामुळं असा एकांतिक एकट्याचा सहवास, एकांतिक एकांत हा ज्ञानपूर्व देखील असावा. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानोत्तर गोष्ट करतायत. ते असं म्हणतायत, तया अनुरागा वेधू लावी, एक पत्नी व्रत घेववी, क्षेत्र संन्यासू करवी, लोभा करवी. आपण एक अभंग ऐकूया. सद्भक्त गौरी, सौभाग्यवती गौरी सरदेसाई एक अभंग सादर करतील. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. राम कृष्ण हरि हरि, जीव आनंदला भारी, जीव आनंदला भारी. राम कृष्ण हरि हरि, जीव आनंदला भारी, जीव आनंदला भारी. हरि स्मरणी गायने, हरि श्रवणी कीर्तने, हरि स्मरणी गायने, हरि श्रवणी कीर्तने. हरि एक ध्यानी मनी, हरि एक ध्यानी मनी. राहे चराचरी हरि, राहे चराचरी हरि. जीव आनंदला भारी, जीव आनंदला भारी. राम कृष्ण हरि हरि, जीव आनंदला भारी, जीव
आनंदला भारी काया वाचा राम कृष्ण पाप तापाचे खंडन काया वाचा राम कृष्ण पाप तापाचे खंडन ईश कृपेचे मंडळ ईश कृपेचे मंडळ दैत्य दुःख जाये दूरी दैत्य दुःख जाये दूरी जीव आनंदला भारी जीव आनंदला भारी राम कृष्ण हरी हरी जीव आनंदला भारी जीव आनंदला भारी नाम मंत्र गाता गाता विटे बद्धतेची वाता नाम मंत्र गाता गाता विटे बद्धतेची वाता होय जन्माची सार्थता होय जन्माची सार्थता गुरु कृपेची ही थोरी गुरु कृपेची ही थोरी जीव आनंदला भारी जीव आनंदला भारी राम कृष्ण हरी हरी जीव आनंदला भारी जीव आनंदला भारी जीव आनंदला भारी हरी हरी. अशा एकांतिक एकरूपतेचं पर्यवसान व्यापकतेमध्ये कसं होईल याची काळजी देखील करू नये असं मी म्हणेन. कारण सद्गुरूच इतके व्यापक असतात आणि व्यापक बोधामध्ये असतात की केवळ सद्गुरूंपुरता मी आहे असं म्हणणारा शिष्य व्यापक झाल्याखेरीज राहत नाही. तो सद्गुरूंकडून व्यापकता शिकतो. नाहीतर आपल्या मनची व्यापकता असते. सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. हे जेव्हा सद्गुरू म्हणतील आणि आपण कल्पना करतो याच्यात फरक असतो. सद्गुरू सर्वांच्या सुखाची कल्पना एकरूपतेने करतात. ते व्यापक होतात सर्वांनी एवढे आणि सर्व सुखी असावेत अशी कल्पना करतात. तर आपण या देहापुरते मर्यादित आहोत आणि आपण सोडून हे जे सगळं विश्व आहे ते सुखी व्हावं ही प्रार्थना देखील आपली अल्पत्वातच राहते, द्वैतात राहते. त्याच्यामध्ये किंचित अहंता असते की मी सगळ्यांच्या सुखाची इच्छा करतो आहे. म्हणजे इच्छा करणारा मी आहे अहंताजन्य असा सूक्ष्म भाव असतो. तेव्हा त्याला जरी समजला नाही तरी देखील त्याच्यात व्यापकता नसते. तर हीच प्रार्थना जे खळांची व्यंकटी सांडो आता विश्वात्मके देवे अशा शब्दात ज्ञानेश्वर महाराज करतात. तेव्हा ते विश्वात्मक होऊन ही प्रार्थना करतात. विश्वात्मक झालेला ऋषी सर्वेपि सुखिनः सन्तु असं म्हणतो तेव्हा आत्मवत सर्वांना पाहतो आणि सर्वांच्या ठिकाणी सुख असो अशी भावना करतो. माझा देह वेगळा आणि ते वेगळे अशी भावना नसते. पण ही भावना देखील सद्गुरूंच्या संगतीमुळे उदित होते, नाहीतर हे समजत देखील नाही. म्हणून सद्गुरूंच्या संगतीमध्ये व्यापकतेचे देखील सूक्ष्म मार्ग समजायला सुरुवात होते. सद्गुरूंच्या संगतीमध्ये विवेकाचा
उद्गम होतो, विवेक निर्माण होतो. सद्गुरूंपासूनच विवेक शिकणं होतं. सद्गुरू कसा विवेक करतात ते समजतं. आणि व्यावहारिकता जी असते ती व्यावहारिकता देखील शिष्यानी भले एकांतिक एकरूपता ठेवली तरी त्या समूहामध्ये एक व्यावहारिकता देखील असते. म्हणजे सद्गुरूंकरताच केवळ मी जातो आणि बाकी काही मला माहीत नाही असा म्हणणारा जो असतो त्याला व्यावहारिक नियमांचं पालन करावंच लागतं. तिथं जी मिळेल जागा तिथं बसावं लागतं. व्यावहारिक नियमाप्रमाणे सगळा त्यांचा परिवार मी होईन म्हणून सद्गुरूंच्या घरी जाऊन राहता येत नाही. असं जर सगळ्यांनी ठरवलं तर मोठी पंचायत होईल. किंवा व्यापक व्हायचं म्हणजे चला मग सगळेच आपण तसं करू असंही म्हणता येत नाही. त्यामुळे एका बाजूला सद्गुरूंच्या संगतीमध्ये व्यापकतेचा बोध काय असतो याचा विवेक त्याच्या लक्षात येतो आणि व्यावहारिकता देखील त्याला समजायला सुरुवात होते. या दोन्ही गोष्टी तिथं घडतात. केवळ भावापोटी असा शिष्य अव्यवहारी वर्तन करत असेल तर सद्गुरूंच्या तिथं जी काही कार्यप्रणाली असते त्या कार्यप्रणालीमध्ये त्याला सांगितलं जातं कसं असावं, कसं नसावं, काय करावं आणि तो व्यावहारिकता देखील शिकतो. पण भाव असावाच, एकांतिक एकरूपतेचा भाव असावा. सद्गुरूंच्या संगतीमुळं व्यापकता त्याच्या लक्षात यायला सुरुवात होते. तोही सद्गुरूंसारखा व्यापक होतो. व्यापक होणं म्हणजे त्याची अहंता व्यापक होते. जो देहापुरता मर्यादित असतो आणि म्हणतो की मी आणि माझे गुरु इथपासून सुरुवात केलेली असते, त्याचा तो मीच व्यापक होतो. मी सर्व ठिकाणी भरून राहिलेलो आहे असा सद्गुरूंच्या संगतीतला बोध होतो. हळूहळू होतो, साधनेने होतो, विवेकाने होतो. आणि त्या बोधामुळं सेवा करणारे जे तिथं आहेत, एकटा सगळी सेवा नाहीच करू शकत, एकटा सगळी उपकरणही नाही होऊ शकत. त्यामुळे सेवा करणारे तिथं जे जे आहेत ते आपणच झालेले आहोत असा भाव राहून त्यांच्याविषयी जी मत्सर बुद्धी एरवी निर्माण होण्याची शक्यता असते ती राहत नाही, ती सोडून देतो. आणि भगवंताच्या विश्वामध्ये सगळी कामं करण्यासाठी प्रत्येकाचा जन्म झालेला नसतो. प्रत्येकाचा जन्म जो झालेला असतो तर तो त्याची एक प्रकृती घेऊन झालेला असतो आणि तो तेवढीच कामं करू शकतो. जसं स्वामीजी म्हणायचे की मी फार मोठा होईन म्हणून तू काय स्वराज्य संस्थापना करू शकशील शिवाजी महाराजांसारखी? त्याच्याकरता शिवाजी महाराजांना जन्माला घातलेला आहे. तू सगळी कामं नाही करू शकत. तू राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री, आमदार, खासदार एकाच वेळेला नाही होऊ शकत. तू एका वेळेला सर्व होऊ शकत नाहीस. म्हणून सद्गुरूंच्या परिवारामध्ये देखील एका वेळेला मी सगळा होऊ शकत नाही हेही मी लक्षात घ्यायला पाहिजे. तिथं ज्या व्यवस्था आहेत त्या व्यवस्थांपैकी एखादी व्यवस्था सेवा म्हणून फार तर मी करू शकेन, पण बाकीचे जे आहेत ते जणू मी झालेलो आहे. त्यांच्याविषयी मी मत्सर बाळगणार नाही. मीच व्यापक झालेलो आहे असा भाव मी धरेन. आणि जेव्हा तशी वेळ येईल तेव्हा बाकीच्या सेवाही मी शिकून घेईन. म्हणून
या व्यापकतेमध्ये शिकण्याची वृत्ती नक्की असावी. व्यापकतेमध्ये मी काही जाणत नाही इथपासून सुरुवात करून, कारण मी सगळं जाणतो असं जो म्हणतो त्याच्या ठिकाणी जाणण्याची देखील एक अहंता निर्माण होते. म्हणून ज्याला व्यापक व्हायचं आहे तर त्याला मी काही नाही इथपासून सुरुवात करावी लागेल, तर हा अहंकार थंडावेल. कारण अहंकार हे ज्ञानाचं तसं म्हटलं तर फार सूक्ष्म खाद्य आहे. शिष्यत्व जो पत्करतो तर तो आपण कुणीच नाही असं सद्गुरूंच्या सहवासामध्ये जेव्हा पक्क लक्षात घेतो तेव्हा त्याच्या ठिकाणी व्यापकता हळूहळू निर्माण होते. आपण कुणीच नाही असं जो समजतो त्याला हळूहळू सगळं काही मी आहे असं समजण्याचं रहस्य उलगडलं जातं. त्यामुळं एकांतिक एकरूपता, त्याच्यातून विवेकाचा उद्भव सद्गुरूंच्या सहवासातून, आणि त्याच्यातून त्याचा मी म्हणजे एरवी असणारी अहंता व्यापक होणं, आणि सेवा करणारे सर्वजण तत्वतः आपणच आहोत असा भाव निर्माण होणं, आणि व्यापक एकरूपतेने सेवा घडणं, असा हा क्रम जाऊ शकेल. तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तसं सगळं मी झालेलं आहे असा भाव धरता येईल. आणि असा भाव धरता येईल तो सद्गुरूंच्या कृपेने धरता येईल असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. जेव्हा सद्गुरू म्हणतात हो तसं होईल तेव्हा हे घडेल. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात चतुर्दिक्षु वारा न लाहे निघो बाहेरा, वारा सगळीकडं सुसाट वाहत असतो, पण कितीही व्हायला तरी चार दिशांच्या कुंपणाच्या बाहेर जाऊ शकत नाही. चार दिशांच्या बाहेर चतुर्दिक्षु वारा न लाहे निघो बाहिरा, दिशांच्या बाहेर धावू शकत नाही, धावेल पुष्कळ. तैसा गुरुकृपे पांजिरा होईन मी, गुरुकृपा वाहेल पुष्कळ, सर्वत्र जाईल. पण त्या गुरुकृपेला राहण्यासाठी जशा चार दिशा वाऱ्याला आपल्यामध्ये ठेवतात तसा मी गुरुकृपे करता पांजिरा होईन मी, माझ्या पिंजऱ्याच्या आतच गुरुकृपा राहील. गुरुकृपा किती व्यापक, पण ही व्यापक गुरुकृपा माझ्या बाहेर जाऊ शकणार नाही, माझ्यामध्येच असेल. असा मी पिंजरा होऊन राहीन. ज्ञानेश्वर महाराज आपल्याला जिथं म्हणजे ज्याचा निर्देश करतायत तिथपर्यंत दृष्टी तरी आपल्या तर्काची बुद्धीची पोचतीये का बघा. आपुलिया गुणांची लेणी करीन गुरुसेवे स्वामिनी, हे असो होईन गवसणी मीची भक्तीसी. माझ्या गुणांचे जे अलंकार आहेत ते अलंकार गुरु सेवारूपी स्वामिनीला मी चढवेन. गुरु अलंकार परिधान करतील ते मी करत असलेल्या सेवेचे असतील. मी
भक्तीची गवसणी होऊन राहीन. म्हणजे जी सगळी भक्ती आहे ती सगळी भक्ती आता माझ्या हातात असेल. मी त्याला गवसणी घातलेली असेल. मला सोडून भक्ती, गुरुभक्ती अन्यत्र जाणारच नाही. गुरु स्नेहाची ये वृष्टी मी पृथ्वी होईन तळवटी. म्हणजे या अशा गुरुसेवेकरता मला व्यापकच व्हायला लागेल. जसा वारा 4 दिशांच्या बाहेर जाऊ शकत नाही भिंतींच्या, तसा मी गुरुसेवेला जर पिंजरा व्हायचा असेल तर मी म्हणजे माझ्या देहाच्या आत सगळी गुरुकृपा मावू शकेल. मी किती व्यापक होणं गरजेचं आहे. मग गुरुसेवा गुरुकृपा सर्वांवर कृपा करत जाईल. जे पृथ्वीच नव्हे विश्व, अनंत कोटी ब्रह्मांड असं आपण म्हणू, एवढं विश्व, तर या सर्वांवर गुरु हे कृपा करत गेले तरी देखील त्याच्या बाहेर मी असेन. मी त्याला गवसणी घातलेली असेल. गुरुस्नेहाची वृष्टी होईल, पण ती वृष्टी केवळ माझ्या डोक्यावर होणार नाही. गुरुकृपेची वृष्टी सर्वत्र होते. असं काय करताय? म्हणून ही गुरु सेवेची वृष्टी तोलण्यासाठी, अंगावर घेण्यासाठी मग मला पृथ्वी व्हावं लागेल. गुरु स्नेहाची ये वृष्टी मी पृथ्वी होईन तळवटी. म्हणजे मग आता या देहानी मी आहे आणि माझ्यावरच सगळी वृष्टी मीच सर्वत्र पसरेन. सर्व पृथ्वी मी होईन. जिथं जिथं गुरुकृपा झालेली असेल ती माझ्यावरच झालेली असेल. म्हणजे माझ्यावर देह म्हणून, व्यक्ती म्हणून माझ्यावर होईल तशी यांच्यावर होते तेव्हाही माझ्यावरच होते. यांच्यावर होते तेव्हाही माझ्यावरच होते. मी व्यापक झालेलो असल्यामुळे मला वैषम्य नाहीये त्याचं. जो देहबुद्धीचा असतो त्याला वैषम्य असतं. सर्वांवर होणारी वृष्टी माझ्यावरच होते आहे असा माझा भाव ठेवीन. गुरु स्नेहाची ये वृष्टी मी पृथ्वी होईन तळवटी. ऐसी या मनोरथांच्या सृष्टी अनंतारची. मी खूप खूप मनोरथांच्या सृष्टी रचेन. जे विश्वामित्रांनी काय रचलं असेल ब्रह्मांड, प्रतिविश्व मी रचीन आणि अनंत रचीन. म्हणजे गुरु कृपेकरता मी पृथ्वी होईन. गुरुकृपा साठवण्यासाठी कितीतरी व्यापक, पण त्याच्या बाहेर दिशांसारखा पिंजरा मी होईन. करा आता अशा मनोरथांच्या अनंत सृष्टी मी रचेन. एखादी बघू बरं काय रचता येते. ज्ञानेश्वर महाराजांची जी प्रतिभा आहे, ज्ञानेश्वर महाराजांनी सगळंही वर्णन करून सांगितलं असतं. पण होणारा वर्षाव, वाहणारा वारा, पण म्हणू शकतो की सूर्य सगळ्या जगताला प्रकाशित करतो, तशी गुरुकृपा सगळ्या जगताला प्रकाशित करते. ती ज्याच्या ज्याच्या ठिकाणी प्रकाशित करते त्या त्या ते सर्व मी होईन. जसा सूर्य पृथ्वीला स्पर्श करतो तसा चंद्राला स्पर्श करतो. आणि सर्व ठिकाणी रश्मी किरण स्पर्श करत जातात, पोचतात. त्या त्या सगळ्या ठिकाणी जसा सूर्याचा स्पर्श असतो तसा गुरुकृपेचा स्पर्श अनुभवणारा मी असेन. सूर्य जसा स्पर्श करेल सर्वांना तशी गुरुकृपा, गुरुकृपेचा प्रकाश स्पर्श करेल तिथं मी असेन.
अजून काय करता येईल? पाणी तहान भागवतं. गुरुकृपा ही तहान भागवणाऱ्या तृषार्त, त्याची तृषा भागवणाऱ्या जलासारखा असेल तर सर्वत्र जिथं जिथं तृषा आहे आणि समाधान आहे, ते समाधान तृषा लागल्यावर आणि पाणी प्यायल्यावर मिळतं आणि समाधान होतं. त्या सर्व ठिकाणी मीच असेन. जर गुरुकृपा तृषा हरत असेल तर तृषा ज्याची ज्याची हरली जाते आहे ते सर्व मी होईन. मग व्याघ्राची देखील, गायीची देखील, मनुष्य मात्रांची देखील, सर्वांची देखील गुरुकृपा तृषा होत असेल, तृषा पुरवणारी होत असेल तर ती तृषा समाधान जिथं असतं तिथं तिथं मी होईन. पण अशा मनोरथांच्या अनंत सृष्टी रचता येतील. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मी अशा अनंत सृष्टी रचेन. पण आत्ता सांप्रत जर पाहायचं झालं तर अशा व्यापक कल्पना जशा करेन तशा प्रत्यक्ष सद्गुरूंचा मी एक पत्नी व्रत घेववीन, एकुलता एक मुलगा असेन, त्यांना क्षेत्र संन्यासी मी बनवेन, असं जर असेल तर सांप्रत गुरु आहेत आणि मी आहे असं जर असेल तर त्या भावाची तृप्ती मी कशी करेन हे तरी पाहू. म्हणे, गुरूंचे भुवन आपण मी होईन आणि दास होऊन करीन दास्य तेथींचे. गुरूंचं भुवन मी होऊन राहीन. मी तिथं दासी असेल आणि तिथं जे दास्य करतात तेही मीच करेन. निर्गमागमी दातारे जे ओलांडेची ती उंबरे, गुरु घरातून बाहेर तर पडतील, बाहेरून आत तर येतील. भुवन मी होईन तसा उमरा देखील मी होईन. मला ओलांडून गुरु उमरा ओलांडून बाहेर जातील, उमरा ओलांडून आत येईन. गुरूंच्या भुवनामध्ये उमरा होऊन राहीन. तुकाराम महाराज म्हणतात ना, तुका म्हणे तुझ्या पायीचा पायपोस, पायपोस होऊन राहीन. सगळ्या संतांनी कल्पना केलेली आहे. ते मी होईन आणि द्वारे द्वार पाळू, आणि द्वार देखील मी होईन आणि त्या द्वाराच्या समोर उभा असणारा द्वारपाळ देखील मी होईन. पाऊआ मी होईन, गुरूंच्या पादुका मी होईन. तिया मीची लेववीन, आणि त्या पादुका गुरु बाहेर पडताना गुरूंच्या पायात घालणारा नम्र शिष्य देखील मीच असेन. मी छत्र होईन आणि छत्र धरणारा देखील, बारी देखील मीच होईन. छत्र मी आणि करीन बारी पण. बऱ्याच ओव्या आहेत, पुढच्या वेळेला आपण सगळ्या पाहू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत कविवर परात पर गुरु ज्ञानदेव भगवंत. ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्याञ्जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधः कस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति.
हरी 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 हरी. ज्ञानोबा, माऊली, प्रभू, स्वामीजी, स्वामीजी. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरि 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 हरि.